फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अन्सार माथेरान. आज आपण माथेरानमधील वंट्रिल पॉईंट, बेलवेडेर पॉईंट व इको पॉईंट हे पाहणार आहोत. पावसाळा माथेरानच्या सौंदर्यामध्ये आणखी भर घालतो. पावसाळ्यात पूर्ण माथेरानला धुक्याने वेढलेले असते. सूर्यप्रकाश हा कदाचित दिसतो. सर्व धबधबे चालू झालेले असतात. सर्वीकडे हिरवेगार झालेला निसर्ग आपणास माथेरानमध्ये पावसाळ्यात पाहायला मिळतो. वंट्रिल पॉईंट मुख्य बाजारपेठेपासून 2.5 ते 3 किलोमीटर दूर असलेला हा पॉईंट. हा आहे वंट्रिल पॉईंट आणि आपण बघू शकता की किती सुंदर दृश्य आहे. समोर मुरबाड डॅम दिसतोय आणि हा छोटासा दिसणारा डोंगर, या डोंगरावरती जे झाड होतं त्याच्यामुळे या पॉईंटला नाव पडलं वंट्रिल पॉईंट. आता सध्या ते झाड पडलेलं आहे, पण त्याच्यावरती काही झुडपं आहेत. वारं भरपूर आहे आणि ढगी असे वाटत जसे काही डोंगरावरती उतरलेले आहेत. संपूर्ण धुका. माथेरानला आले त्या पॉईंटला नक्कीच भेट द्या. हा आहे बेलवेडेर पॉईंट. वंट्रिल पॉईंटला जाताना रस्त्यातच लागतो हा बेलवेडेर पॉईंट. आपण बघू शकता की इथून तर खाली व्हॅलीचं काहीच दृश्य दिसत नाही. हे सगळं धुक्याने वेढलेलं आहे. ढग पूर्ण उतरलेले व्हॅलीमध्ये आणि संपूर्ण आपल्याला विजिबिलिटी जरा पण नाही आहे आणि खूप वारा आहे इथे. तर पावसाळ्यात इथे हा निसर्ग असाच असतो. पावसात तुम्ही माथेरानला कधी आला तर तुम्हाला या पॉईंटला असंच भेटेल. इको पॉईंट माथेरानमध्ये आणखी एक फेमस पॉईंट. बाजारापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब असलेला हा पॉईंट. इथे कायम टुरिस्ट असतात. माथेरानमध्ये टुरिस्ट आले की ते इको पॉईंट हा बघतातच बघतात. हा खूप फेमस पॉईंट आहे आणि आता पण आपण बघू शकता की टुरिस्ट खूप प्रमाणात आहे तिथे. आणि समोर जो दिसतो तो लुझा पॉईंट आहे आणि बघा आपण किती छान दृश्य दिसत आहे. ढग जसे काय आपणच ढगातच आहे असं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये. अशी सुंदर दृश्य तुम्हाला फक्त माथेरानमध्येच पाहायला भेटतील. त्यामुळे माथेरानला नक्की भेट द्या. पावसाळ्यात तर माथेरान आणखी छान असते. त्यामुळे माथेरानचा निसर्ग पाहण्यासाठी नक्की माथेरानला भेट द्या. आणि मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे की माथेरानसारख्या इतर टुरिस्ट ठिकाणी आपण जेव्हा जाता, हिल स्टेशनला जाता, तर आपल्यासोबत जो आणलेला कचरा असतो, प्लास्टिक असतं, बॉटल्स असतात, त्याला डस्टबिनमध्ये टाका. इतर व्हॅलीमध्ये अथवा जंगलांमध्ये टाकू नका. स्वच्छ व सुंदर माथेरान राखण्यासाठी सहकार्य करा. थँक्यू.